लग्न केलंच पाहिजे असं काही नाही, पण जर लग्न केलंच तर मुलंही व्हायलाच पाहिजेत असंही काही नाही. मुलंच जर झाली म्हणजे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही खूप चांगले पालक होऊ शकता, तर ते बायोलॉजिकलच मूल असलं पाहिजे असंही काही नाही. आपल्या भारतामध्ये अशी खूप अनाथ मुलं असतात की ज्यांचे आई वडील नसतात. तुम्ही जर चांगले पालक होऊ शकणार असाल तर तुम्ही दत्तकही घेऊ शकता मूल. पण जर पालकत्वाची जर जबाबदारी घेणार असाल तर निश्चित आपल्या मुलाला त्याच्या मातृभाषेतच शिकवा, एवढी विनंती मी तुम्हाला नक्की करीन. नमस्कार, जय भीम. मी चिन्मयी सुमित. हल्ली ना काय झालंय ते सारखं सारखं कुठल्या कुठल्या कार्यक्रमांसाठी सदिच्छा द्यायला जो मोबाईल नावाचा एक गोष्ट आपल्या हातात आली आहे की ते सारखं तुमचा पाहिजेच आहे संदेश आणि मग तुमचं नाव सांगा पण आधी असं सांगतात. त्याच्यामुळे नमस्कार म्हटलं की स्वतःची ओळख द्यायची अशी सवय झाली आहे मला. खूप छान वाटतंय आज इथे येऊन, कारण 3 जानेवारी हा गेली 3 वर्ष मी सावित्री उत्सव साजरा करते आहे. आणि दरवर्षी घरी रांगोळी रेखलेली असते, डोक्यावरती चिरी रेखलेली असते, कपाळावरती. आणि सावित्रीमाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि हा क्षण मी कधीच दवडत नाही. त्याच्यामुळे थोडंसं असं वाटत होतं की अरे 3 जानेवारीला आता आपण ह्या वर्षी घरी नाही आहोत. दिवाळीमध्ये लावलेले आकाशकंदील जे असतात त्याच्यामध्ये एक राखून ठेवलेला असतो आजच्या दिवसासाठी, पणती ठेवलेली असते आजच्या दिवसासाठी. आणि आज ते मी करणार नाहीये, पण मला वाटतं आज मी जो उत्सव साजरा करते तो जास्त अर्थपूर्ण आहे, कारण मी आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर इथे आहे. इतक्या छान मुली इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्या प्रेक्षागृहामध्ये उपस्थित आहेत, तिथे मला एका भारतीय बाईला माईक वरती येऊन बोलता येतं, हे जिच्यामुळे झालं. त्या सावित्रीमाईचा वाढदिवस असा साजरा करणं ह्याच्यापेक्षा उचित काही असूच शकत नाही, इतकं काही छान असूच शकत नाही. इथे आल्याबरोबर, ह्या प्रांगणात आल्याबरोबर एस एम जोशींचा पुतळा बघितला, नंतर सावित्रीमाईचा तो तिथे तुम्ही पॉइंट बनवलाय आज, सेल्फी पॉइंट, तो बघितला. मला नेहमी असं वाटतं की जिथे कुठे समाजवादी विचाराची माणसं असतात, आंबेडकरवादी माणसं असतात, तिथे आलं की खूप उबदार वाटतं, सुरक्षित वाटतं. असं वाटतं अजूनही फार काही बिघडलेलं नाही, अजूनही असे लोक आहेत आणि अजूनही चित्र बदलेल, अजूनही काहीतरी चांगलं घडेल, असं आश्वासक उबदार वातावरण जसं एखाद्या बाईला माहेरी आल्यासारखं वाटतं, तसं आज मला वाटतंय. त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते की आत्ताच 2 दिवसांपूर्वी मी अतिशय उदास होऊन एक पोस्ट लिहिली होती आणि थोडीशी आता डिप्रेशन मध्ये जाईनच की काय अशा एका उंबऱ्यावरती येऊन पोचले होते. पण त्यावेळेलाच अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडणं हे एक फार चांगली गोष्ट असते. तर तसं आज वाटतंय इथे आल्यानंतर. पहिल्यांदा असं ठरलं होतं की इथे मॅरेथॉन आहे उद्या, आणि त्या मॅरेथॉनला मराठीत काय म्हणतात ते मला माहिती नाही. मला लगेच एरवी मराठीची तळी उचलता का मॅरेथॉन का म्हणता वगैरे असं कुणी मला इथे ट्रोल करू नका. आता मला भीतीच वाटते हल्ली, प्रत्येक शब्द बोलताना ह्याचं आता काय होईल अशी भीती वाटायला लागली हल्ली. तर त्याच्यासाठी यायचं असं ठरलं होतं. तर एकतर मी पाय मोडकी आहे त्याच्यामुळे मी धावणार नाही, पण जो आमचा मुद्दा होता, मराठी भाषेचे लोक, मराठी अभ्यास केंद्राचे लोक एकत्र येऊन आम्ही काहीतरी करणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही एकत्र यायचंय असं ठरल्यानंतर मी इथे येणार होते. आणि मग कळलं, शरदभाईंनी सांगितलं की नवनिर्माणाचं आपलं जे काही विद्यालय आहे तिथे तुम्ही लोकांनी यायचंय. तर मी म्हटलं ठीक आहे, पण मी वक्ता म्हणून इथे यायचं आहे आणि मी भाषण करायचंय हे काही मला माहिती नव्हतं आणि मला ते भाषण करण्याची माझी तयारीही नाहीये. कारण मला असं वाटतं की दीपक पवार सध्या इतकं मुद्देसूद आणि इतकं महत्वाचं बोलतायत की त्यांचा वेळ कुणीच खाऊ नये, त्यांनाच बोलायला द्यावं आणि त्यांचंच ऐकावं, कारण त्यांच्याकडून आपल्याला कळण्यासारखं फार असतं. म्हणजे मला त्यांच्याबद्दल मला इतकं म्हणजे ममत्व आहे म्हणून कौतुक आहे असं नाहीये. कदाचित कौतुक आहे म्हणून ममत्व असू शकेल एक वेळ, पण इतकं इतकं स्वच्छ,
इतकं स्पष्ट आणि इतकं सोपं आणि इतकं थेट मी गेले कित्येक दिवसात कुणाला बोलताना ऐकलेलं नाही. आणि मला सतत असं वाटतं की मध्यमवयीन लोक येतात, ते ऐकतात आणि त्यांच्यामध्ये आता किती उर्मी राहिलेली आहे माहिती नाही. मीही त्याच वयातली आहे. पण जेव्हा अशी तुम्ही तरुण मुलं समोर असता तेव्हा मला असं वाटतं की फक्त त्यांनी आणि त्यांनीच बोललं पाहिजे आणि त्यांचंच बोलणं तुम्ही ऐकलं पाहिजे. मला कोकणात येताना नेहमी खूप छान वाटतं, कारण मला असं वाटतं की इथले लोक अजूनही प्रदूषित झालेले नाहीयेत. अजूनही कलुषित झालेले नाहीयेत. अजूनही तुमची मनं स्वच्छ राहिलेली आहेत. अजूनही तुम्ही तुमचा विचार करू शकताय. कारण कदाचित आम्ही शहरांमधलं वातावरण इतकं ढवळून टाकलंय, गढूळून टाकलेलं आहे. पण ते तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत जरा वेळ लागतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही लोक फार चांगलं काहीतरी करत असता. म्हणजे मी नेहमी बघते, राज्यनाट्य स्पर्धांमध्ये बघते, म्हणजे तो कलेचा आविष्कार असो किंवा विचारांचा वारसा असो, पण तो तुम्ही जितक्या सजगपणे जपलेला आहे, तुमच्यामधली जी काही एक लढाऊ वृत्ती आहे. सगळे लोक असं म्हणत राहतात की कोकणातले लोक नाही लढत फारसे, ते त्यांच्या पुरतं बघतात असं. पण माझा अनुभव खूप वेगळा आहे. मला नेहमी असं वाटतं की कोकणातला माणूस जितका झुंजार आहे तितकं कुणीच नाहीये. आणि त्याच्यामुळे आज पवार सरांचा आणि तुमचा वार्तालाप होताना बघणं हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याचं आहे असं मला वाटतं. मी इथे तुमच्याकडे एकदा आले होते, आधी संगमेश्वरला मी आले होते एका गावामध्ये. आणि तिथल्या शाळेमध्ये मी जेव्हा आले तेव्हा मी बघितलं की एका ही खरं सांगायची काही गरज नाहीये, धर्म काय आणि काय काय ते. पण तरी सुद्धा सांगते, कारण हल्ली मला असं वाटतं की आपण सर्वसमावेशकतेची जाहिरात कधी केली नाही. म्हणून आता हे जे लोक सोकावलेत ते सोकावलेत. तर आपणही कुठेतरी ह्याच्याबद्दल नेहमी बोलायला पाहिजे. तर एका मुस्लिम माणसाने, जे सैनिक होते, माजी सैनिक होते, त्यांनी त्यांना सैनिक म्हणून सरकारकडून मिळालेली जमीन ही मराठी शाळेसाठी दिली. आणि तिकडे ती शाळा इतकी सुंदर चालते आणि ती शाळा इतकी नावारूपाला येणं आणि ती इतक्या सुंदरपणे चालणं ह्याचं श्रेय बरंच त्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना जातं. म्हणजे दरवेळेला मला लोक म्हणतात की काय तुम्हाला असं मराठी शाळेचं वैशिष्ट्य वाटतं, तर त्याच्यातलं वैशिष्ट्य मला हे वाटतं. तर तुमच्याकडे सीबीएसईची शाळा आहे, पण जाऊ देत, आता तुम्हाला माफ करूया आपण. हा, काय करणार म्हणजे आता. पण तरी म्हणजे बघा, तुम्हाला कधी काही आंदोलन करून ती सीबीएसई बंद करून एसएससीची शाळा करता आली तर तेही करा. तर त्यांनी म्हणजे कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा असतात ना, तिकडे मुलं शिकतात आणि ती निघून जातात. आणि त्यांचं जेव्हा कधी रियुनियन होतं तेव्हा ते पिकनिकच्या स्वरूपाचं रियुनियन असतं आणि ते फक्त एकमेकांना भेटतात. आणि अगदीच फार वाटलं तर शाळा हे स्थळ म्हणून वापरतात, पण ते शाळेसाठी खूप काही करताना कधी दिसत नाही. पण मराठी शाळांमध्ये मात्र दरवेळेला माजी विद्यार्थी जे असतात ते त्या शाळांसाठी सतत काहीतरी करत असतात. त्या शाळेमध्ये जवळजवळ 80% शिक्षक हे त्याच शाळेचे विद्यार्थी होते. आणि मला इतका अभिमान वाटला त्यावेळेला त्या शाळेचा, आणि म्हणून मी त्यावेळेला पण अगदी असंच झालं होतं की कुठल्या तरी कारणाने मी फार अस्वस्थ झाले होते. आणि मला असं वाटलं की त्याच्यानंतर माझं आता हे ठरलेलं आहे की मला जेव्हा कधी खूप उदास वाटेल तेव्हा मी परत एकदा भरभरून ऑक्सिजन घ्यायला आणि ऊर्जा मिळवायला मी कोकणात येणार आहे, हे माझं ठरलेलं आहे. आणि तशीच मी आज आलेली आहे. सावित्री माईंबद्दल मी काय बोलू. आज मी एक बाई, एक करिअर करते, ताठ मानेनी समाजामध्ये माणूस म्हणून वावरते. ह्याचं श्रेय 2 लोकांना जातं. ते म्हणजे एकतर सावित्री माई, जिनी अंगावरती शेण चिखलाचे मारा सहन करून जिनी बायकांना शिकवलं, आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी स्त्रियांना माणूस म्हणून, नागरिक म्हणून भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दर्जा दिला. त्याच्यामुळे त्या दोघांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. मला खूप लोक म्हणतात की ही चिरी लावून आणि रांगोळ्या काढून काय होणार आहे. पण मला असं वाटतं की निषेधाची प्रतीकं मिरवण्यापेक्षा मला नेहमीच काहीतरी सकारात्मक गोष्टींची प्रतीकं मिरवायला मला आवडतील. आणि साजरं करणं ह्याला आपल्या पूर्ण संस्कृतीमध्ये एक खूप वेगळं महत्व आहे. आणि त्याच्यामुळे
जिच्या लढ्यामुळे माझ्या जन्माचं सार्थक झालं, तिची आठवण काढणं, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं, हे मी माझं कर्तव्य समजते. तुम्ही सुद्धा, तुम्हाला सगळ्यांना ह्या सावित्रीबाईंच्या वाढदिवसाच्या खूप खूप सदिच्छा. त्यांनी आपल्याला एक मार्ग आखून दिलेला आहे, तो मोकळा केलेला आहे. तो जास्तीत जास्त प्रशस्त आपल्याला कसा करता येईल याचा आपण विचार करूया. इथे खूप मित्रमंडळी सुद्धा आहेत. तर एक जपानी एक म्हण आहे, त्याचा अर्थ असा आहे की हे जे आभाळ आहे आपल्या डोक्यावरती ते कधी कोसळत नाही, ते नेहमी स्थिर असतं. ह्याचं कारण असं मानलं जातं की अर्ध आभाळ हे स्त्रियांनी तोललेलं आहे आणि अर्ध आभाळ हे पुरुषांनी तोललेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जितका स्त्रियांचा सहभाग असेल ते आकाश तोलून धरायला, तितकाच हातभार तुम्ही पण लावा. तसं जर झालं तर हे जग जास्त सुंदर होईल. एकमेकांच्या साथीने आपण हे जग सुंदर करण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात शेवटी माझं व्रत आहे, त्याच्यामुळे ते बोलल्याशिवाय मला जाता येत नाही. जिथे कुठे मला मंच मिळतो आणि माईक मिळतो तिथे मला हे सांगावं लागतं. तुम्हाला सांगणं तर फार आवश्यक आहे, कारण तुम्ही सीबीएसईत शिकताय, की आपल्या मातृभाषेतलं शिक्षण ह्याच्या इतकं पोषक आणि ह्याच्या इतकं उत्तम काहीच असू शकत नाही एका लेकरासाठी. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा उद्या पालक होणार आहात तेव्हा निश्चित ह्या गोष्टीचा विचार करा. तुमचं काही फार वाईट झालेलं नसेल, पण आपल्या मुलांचं आपल्यापेक्षा उत्तम व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा लग्न केलंच पाहिजे असं काही नाही, पण जर लग्न केलंच तर मुलंही व्हायलाच पाहिजेत असंही काही नाही. मुलंच जर झाली म्हणजे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही खूप चांगले पालक होऊ शकता, तर ते बायोलॉजिकलच मूल असलं पाहिजे असंही काही नाही. आपल्या भारतामध्ये अशी खूप अनाथ मुलं असतात की ज्यांचे आई वडील नसतात. तुम्ही जर चांगले पालक होऊ शकणार असाल तर तुम्ही दत्तकही घेऊ शकता मूल. पण जर पालकत्वाची जर जबाबदारी घेणार असाल तर निश्चित आपल्या मुलाला त्याच्या मातृभाषेतच शिकवा, एवढी विनंती मी तुम्हाला नक्की करीन. कारण आपल्या मराठी संस्कृतीचा कणा ही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचा कणा ह्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. त्या जगल्या वाचल्या तर भाषा आणि संस्कृती टिकणार आहे. ह्याचा नक्की विचार करा. आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी साजरं करताना म्हणजे हळदी कुंकू वगैरे करतात ते मी करत नाही. कुठल्याही सण समारंभामध्ये जर डिस्क्रिमिनेशन होणार असेल, जर त्याच्यामध्ये वर्गवारी होणार असेल, प्रतवारी ठरणार असेल, तर त्या गोष्टी मी करत नाही. त्याच्यामुळे मी वाण बिण काही लुटत नाही. पण मला असं वाटतं की ह्या निमित्ताने एक वसा तुमच्या हाती द्यावा आणि तो वसा मी नक्की तुम्हाला मातृभाषेवरच्या प्रेमाचाच देईन. तो मी जोपासते आहे प्राणपणाने, तो तुमच्याकडे आज सुपूर्द करते. आज मी मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून जर इथे आलेली असेल तर मला असं वाटतं की मी जेव्हा ह्या सभागृहातून बाहेर जाईन तेव्हा तुम्ही इथे बसलेले जितके सगळे आहात, बायका असाल, पुरुष असाल, मुली असाल, मुलं असाल, तुम्ही तुमच्या मातृभाषेचे दूत व्हा, सदिच्छा दूत व्हा, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझं भाषण संपवते. आणि माझा उरलेला सगळा वेळ मी आज दीपक पवार सरांना देते. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करते की त्यांनी आज अगदी मन मोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधावा. माझी आणखीनही एक इच्छा आहे, नेहमी आम्ही येऊन इथे बोलतो तेव्हा आम्ही बोलतो आणि तुम्ही ऐकता, पण तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर सर प्लीज 10 तरी मिनिटं किंवा 15 तरी मिनिटं तुम्ही प्रश्नोत्तर करावीत अशी माझी खूप इच्छा आहे. कारण तुमच्या मनात काय चाललंय ते पण आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आम्ही चळवळ जर करतोय तर ती कशा पद्धतीने करायची आहे, कशा पद्धतीने पुढे न्यायची आहे याचे तुम्ही मार्गदर्शक आहात. त्याच्यामुळे नक्की मनातल्या ज्या काही छोट्या छोट्या शंका असतील, इथे कोणीही जजमेंटल नाही हे मी तुम्हाला सांगते, पण नक्की तो वार्तालाप घडू देत, तो ऐकायला फार आवडेल. नमस्कार, जय हिंद, जय भीम.